नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, लोहाच्या कमतरतेमुळे बघा ॲनॉमिया म्हणजे रक्तक्षय, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। महाराष्ट्र बघा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे। बघा, 8 सप्टेंबर बघा या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा शांतिवन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? पी.व्ही. सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। पी.व्ही. सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा बघा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी ते लिहिलेलं गीत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा? बघा, शिव थापा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, शिव थापा हा खेळाडू पहा बॉक्सिंग या खेळासंबंधीचा तो खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर क्रीक हा खाडीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? बघा, सर क्रीक बघा हा खाडीचा प्रदेश आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान खाडीचा तो प्रदेश आहे? बघा, भारत आणि पाकिस्तान बघा या 2 देशामध्ये बघा सर क्रीक हा खाडीचा प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। जम्मू काश्मीर बघा या राज्यामध्ये सियाचीन ग्लेशियर बघा या ठिकाणी हे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गीर बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गीर बघा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, गीर बघा हे नॅशनल पार्क व सिंहांसाठी प्रसिद्ध असलेलं ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? पागा या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? बघा, पागा म्हणजे घोड्यांना ठेवण्याची जागा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? बघा, गोंडावना बघा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, लॉर्ड्स बघा हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड
RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे. रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअर या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकणार आहात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा चीन या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा चीनची राजधानी बघा बीजिंग बघा चीन या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कागद बघा बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा वापर प्रामुख्याने केला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा कागद बघा या ठिकाणी बघा बांबू या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? नवजवान सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. नवजवान सभा बघा ही संघटना भगतसिंग यांनी बघा स्थापन केलेली संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोडो ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा बोडो प्रामुख्याने बघा आसाम या राज्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा राष्ट्रीय रासायनिक बघा प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बघा बैठकीचे बघा अध्यक्षपद हे लोकसभेचे अध्यक्ष या ठिकाणी हे अध्यक्षपद भूषवत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा इंटरपोलचं बघा मुख्यालय फ्रान्स या देशामध्ये असून ते लिओन्स या शहरामध्ये आहे इंटरपोलचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित बिरजू महाराज यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा पंडित बिरजू महाराज बघा यांचा संबंध कथक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे बघा लेखक बघा अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हर्णे हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? हर्णे हे बंदर बघा हर्णे बंदर बघा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरचं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा श्रीरंगपट्टणम तिरुचिरापल्ली बघा ही शहरे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कावेरी या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मीनाक्षी हे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा मीनाक्षी मंदिर बघा मदुराई जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महर्षी बघा विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रभाकर या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचं मासिक आहे? प्रभाकर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भाऊ महाजन यांचे या ठिकाणी मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? पंचमढी बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भंडारदरा बघा हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा भंडारदरा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे?
तर अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते या ठिकाणी धरण आहे। ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर पुणे या प्रशासकीय विभागामध्ये एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा पालघर या जिल्ह्याची बघा निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 1 ऑगस्ट सन 2014 पालघर या जिल्ह्यात निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगमनेर आणि नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा संगमनेर आणि बघा नेवासे ही शहरे पहा प्रवरा या नदीच्या काठावरची ती महत्त्वपूर्ण शहरे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा गोसी खुर्द हा बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा सह्याद्री एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे? बघा कोल्हापूर ते मुंबई बघा या 2 शहरादरम्यान बघा या ठिकाणी सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला सर्वात कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्रामधला सर्वात कमी बघा साक्षर जिल्हा या ठिकाणी पालघर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात कमी साक्षर तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑगस्ट क्रांती मैदान हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहेत? बघा ऑगस्ट क्रांती मैदान व हँगिंग गार्डन बघा हे मुंबई या शहरामध्ये ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चपराळा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने बघा चपराळा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रशांत धाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 ठोसेघर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? ठोसेघर हा धबधबा बघा ठोसेघर हा धबधबा बघा या ठिकाणी सातारा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक बघा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आहे? बघा धुळे व नंदुरबार जिल्ह्यामधली प्रमुख आदिवासी जमात म्हणजे भिल्ल ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। बघा मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? बघा मासुंदा हा तलाव बघा ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा बघा नाशिक जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे? बघा ओझर या ठिकाणी बघा विमान निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उज्जैन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा उज्जैन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शिप्रा नदीच्या काठी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेंबनाड बघा हे भारतामधले खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड बघा वेंबनाड बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर केरळ या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एन्नोर हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? एन्नोर बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा एन्नोर बघा हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? बघा पॅसिफिक महासागर व अटलांटिक महासागर यांना बघा जोडणारा कालवा म्हणजे सुएझ कालवा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1971 बघा आंध्र प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले होते? बघा सन 1971 बघा आंध्र प्रदेशामध्ये कोणत्या एका ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित तर श्रीहरिकोटा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणता आहे? बघा अंदमान आणि निकोबार बघा या द्वीपसमूहामध्ये बघा सॅडल या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची वर्तमानपत्रे आहेत? बघा कॉमनवेल्थ बघा व न्यू इंडिया बघा ही वर्तमानपत्रे बघा ॲनी बेझंट यांची या ठिकाणी वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्त्री विचारवंती बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा स्त्री विचारवंती संस्था तर या ठिकाणी बघा सरस्वतीबाई जोशी यांनी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निफाड नाशिक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? निफाड नाशिक. बघा निफाड नाशिक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा न्यायमूर्ती रानडे यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा सरोजिनी नायडू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1925च्या बघा अधिवेशनाच्या अध्यक्षा या ठिकाणी राहिल्या होत्या. बघा रामेश्वर हे भारतामधलं ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा रामेश्वर बघा हे भारतामधलं ज्योतिर्लिंग तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. बघा सापुतारा आणि गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? सापुतारा व गिरनार ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा सापुतारा व गिरनार ही थंड हवेची ठिकाणे बघा गुजरात या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा समान नागरी कायदा यांच्या संबंधीचं कलम बघा कलम 44 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? सन 1773 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक बघा, डहाणू हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा डहाणू हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर, आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF IMP PDF, तुम्हाला सर्व काही IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.